शेतकरी कामगार पक्षाच्या शेकाप 19व्या वर्धापन दिनानिमित्त खालापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मेळाव्याला राज्यभरातील हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मुंबई पुणे महामार्गालगत झालेल्या या मेळाव्यात सुमारे 25,000हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शेकापचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील होते। कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते, महिला, युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाल झेंडे, स्वागत कमानी आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। शेकापचे कर्जत विधानसभा प्रमुख संतोषभाई जंगम, खालापूर चिटणीस किशोरभाई पाटील तसेच शिवानीताई जंगम यांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांचे आभार मानले। मात्र या महाराष्ट्राच्या दळबदलीकरणाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं राजकारण पैशावर अडकवलंय आणि पैसा फेकून, पैशाचा तुडा टाकून पक्ष फोडण्याचं काम, मतदारांना विकत घेण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर या सरकारने चालवलेलं आहे। तेव्हा आमदार बाल झाला पण ती जपून ठेवा। आपल्या अंगामध्ये जे रक्त आहे त्या रक्ताचा लाल रंग घेऊन हा लाल झेंडा उभा राहिलाय। हा लाल झेंडा तुम्हाला मला काय प्रेरणा देतो? तो आपली जात सांगत नाही, आपला धर्म विचारत नाही, स्त्री आहे का पुरुष आहे ते विचारत नाही। तुझ्या अंगात रक्त लाल, माझ्या अंगात रक्त लाल, एक समता असली पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे। ही भूमिका ज्या लाल रंगाची आहे ते लाल रक्त आपल्याला आता खोळून उठलं पाहिजे आणि स्वाभिमानाने म्हटलं पाहिजे की झुकेगा नहीं साला। आणि या किती पैशाचा महापूर येऊ द्या, कोणती बंदूक कानपट्टी उडवू द्या, आपल्याला जो प्यारा आहे आपल्या भारताचं संविधान आहे, आपला तिरंगा आहे, आपला लाल झेंडा आहे आणि या ती शपथ घेऊन तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी एक नवीन प्रेरणा घेऊन जाऊ एवढीच बाबत एक अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांच्याकडे व्यक्त करतो। जाता जाता एक व्यक्तिगत जी माझा वेदना आहे त्या वेदना आपल्या सगळ्यांकडे सांगतो। माझ्या मुलाचा गेल्या 13 जून रोजी वाढदिवस झाला। तो 24 वर्षाचा झाला भाई आणि वाढदिवसाच्या दिवशी तो माझ्या पाया पडायला आला। मी त्याला म्हटलं अरे पाया पडतो पहिले बहीण, आणि त्याला सांगितलं की तू आम्ही आता काय शुभेच्छा देऊ। माझा आजा मला सांगायचा की बाबू मेहनत करतो, बाबू कष्ट घेतो, मेहनत करणारा माणूस कधी चालत नाही। मेहनत हाच माणसाचा मूळ मंत्र आहे। कष्ट कर, मेहनत घे, मेहनत घे, मेहनत घे, मेहनतीला लाजू नको, कष्टाला लाजू नको। घाम जो आहे हा माणसाचा अलंकार आहे। कुठेही जा, कसाही जा, लाजायचं नाही, माजायचं नाही आणि मेहनत कर, मेहनत कर, मेहनत कर हे सांगता सांगता माझा आजा मरून गेला। मी थोडा अधिक मोठा झालो, आईने काम फिरवला आणि आई म्हणायची शिक, मेल्या शिक, शिक्षण तर पोटा पाडायला लागतील, मेल्या शिक, शिकला तर तुला लोक ओळखतील, शिक्षण घेतलं तर जगतील, जगतील। आणि माझी आई मला सांगता सांगता माझ्या पिढीला सांगता माझी आई त्याचा आकाशात निघून गेली। आता मी तुला आईने जे सांगितलं ते सांगू का आजाने जे सांगितलं ते सांगू? आज बेटा या भांडवलशाहीच्या युगामध्ये मला जे आजाने सांगितलं तेही मी तुला सांगू शकत नाही आणि मला जे आईने सांगितलं तेही मी तुला सांगू शकत नाही, कारण या भांडवलशाहीने घाम मारणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या माणसाला मूर्ख ठरवण्याचा निर्णय घेतलाय। की स्मार्ट मीटरवर आपल्याला आंदोलन करायचं आहे की नाही, करायचं की नाही सांगा मला। स्मार्ट मीटरचे आंदोलन आपल्याला जोरात करायचं आहे। आमचा तालुका चिटणीस दुसरं कारण आहे, रोज MSEB कडे जात असतो। सुरेश पुढे आपल्याला या ठिकाणी जोरात स्मार्ट मीटरच्या आंदोलनामध्ये आपल्याला या 8-10 दिवसामध्ये गावोगावी बैठका घेऊन हजारोच्या संख्येने कलेक्टर ऑफिस वर आपल्याला जायचं आहे आणि स्मार्ट मीटरची या ठिकाणी गावोगावी आलेली वस्तुनी आपल्याला तिथे आलेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या अडाणीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना अडवण्याचं काम आपल्याला प्रामुख्यानं करायचं आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपण या गोष्टी केल्या, आपल्याला घाबरण्याचं काम मी कधीच घाबरत नाहीये।
तुमची अशी ताकद आहे. आता त्याला वाईट वाटेल उलट आपला मंगेश काय हा? मिलिंदला दर निवडणुकीला मी भेटायला जायचो, काँग्रेसवाला म्हणून. अगदी काका उभे होते दत्ता पाटील तेव्हा. पण तुम्हाला एकच सांगतो की या ठिकाणी आपल्याला सर्व शक्तीनिशी बरोबर लढवायचं आहे. आणि आम्ही तुम्हाला घेऊ, तुम्हाला गाडी पण आम्ही देऊ पाहिजे जर तुम्हाला पाहिजे असेल तर. तशी तेवढी तुमची ताकद तेवढी नाहीये. डॉक्टरकडे पण चांगले पैसे आहेत, काय प्रॉब्लेम नाहीये. पण मी मनापासून बोलतो, मी मनापासून बोलतो. ज्या पद्धतीचं स्वतः सकपाळ साहेब आपल्याशी मनापासून बोलले ते ऐकून मी भारावून गेलो. की ज्या पद्धतीचे त्यांनी आश्वासित केले आपल्याला की काही नसेल, उद्या सत्ता आली तर सत्तेचा भाग पण तुम्ही असाल आणि तुम्हाला कुठेही 2 जागा कमी पडल्या तर आमच्या 2 कमी करून तुम्हाला देऊ. खाजगी आम्ही बोलत होतो. तर मला वाटतं की आता आपण ही दूरी कमी करायची आहे. आणि मला वाटतं पहिलं आपल्याला अभिनंदन करावं लागेल. ज्या नवीन पिढीने आज जे आंदोलन उभं केलं, मोदी या 12 वर्षात कोणाला घाबरले नाही, पण या चिमुरड्याला घाबरून त्यांनी सगळी माघार घेतली. आज पण या ठिकाणी राहुल गांधीला घाबरून, राहुल गांधी आणि प्रियंकांना घाबरून सभागृहामध्ये न जाण्याचा विक्रम मोदी आणि अमित शहानी केलेला आहे. की सभागृहामध्ये पंतप्रधान जात नाही, उत्तर त्याला देता येत नाही, म्हणून तो सभागृहात जात नाहीये. ही या देशामध्ये अशी कधी परिस्थिती नव्हती. पुढल्या आठवड्यात काय होणार आहे मला माहिती नाहीये, पण त्याच्यावर पत्रकारांनी जागृत राहिलं नाही. तुम्हाला पण बंधन आहे. तुम्ही किती जागृत राहिले तरी तुम्हाला बंधन आहे. की किती देता येईल न्यूज, ती कशी होईल ते मला माहिती नाहीये. परंतु या ठिकाणी आपल्याला हे गोष्ट ठरवावी लागेल की या ठिकाणी आपल्याला त्यांचं कौतुक करावं लागेल आणि त्यांना या ठिकाणी सांगावं लागेल. आणि मग तुम्ही आम्ही काय आहोत, जी बांधिलकी घेऊन आपण हे राजकारण करत आलो, तर त्यापेक्षा आम्हाला मिलिंद वाटतं काँग्रेस कितीतरी पटीने जास्त होती, चांगली होती, कितीतरी पटीने चांगली होती. पण ग्राम पातळीवर जिथे शेका अपक्ष जास्त आहे, तिथे चांगली बाजू असेल त्याची, तिथे जागा आपली एखादी कमी झाली तरी चालेल. पण डॉक्टर तुम्हाला करावं लागेल, तुम्हाला हे पुढाकार घ्यावा लागेल. मागचा अनुभव आम्हाला वाईट आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो. तुम्ही होता अनेक 2-3 बैठकीला. आम्ही तुम्हाला आश्वासित करू इच्छितो, आम्ही या ठिकाणी एक वातावरण झालं पाहिजे. पुढारी बरोबर आले, पण खालचा मतदार आमच्या बरोबर आला नाही. खालचा मतदार आहे तो आला नाही. तो कसा आणायचा आहे मी सकपाळ साहेबांना सांगित, तुम्ही रायगडसाठी थोडा जागा जास्त द्या, आम्ही वेगळ्या तऱ्हेने करू. तुम्ही श्रीवर्धनला चांगलं बाकीचं हवा करू नका. निवडून आणणारा उमेदवार द्या, आम्ही देतो. आम्ही तुम्हाला